अहो काय घर विकायचंय का? अहो जागा विकायची आहे का? अहो खरेदी सुद्धा करायची आहे का तुम्हाला? अहो एक रिक्वेस्ट करणार आहे की हा जो व्हिडिओ आहे ना हे तुमच्यासाठी कामाचा असणार आहे. अहो पुण्यामध्ये असू द्या, कुठला पण लोकेशन असू द्या, तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा ठरणारा असणार आहे. कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर नेहमी प्रॉपर्टीच्या बद्दलच मी सांगत असतो. ज्यांना पण घर जागा फ्लॅट विकायचे असेल तर त्यांच्यासाठी नंबर देतो 9028750499. प्रॉपर्टीची व्हिडिओ जाहिरातीसाठी संपर्क करा मला. आणि आज ज्या प्रॉपर्टी बद्दल मी सांगणार आहे, जे बोलणार आहे, त्याची माहिती इथं मी देणार आहे. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचा, हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आणि माहिती घ्यायची. आजच्या या प्रॉपर्टीची खूप दिवसानंतर हा व्हिडिओ अपलोड करत आहे, तर कृपया हा व्हिडिओ सोडू नका, संपूर्ण बघा मंडळी. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मित्रांनो आणि मंडळी आणि बंधू भाऊंनो, मी कासिम शेख तुमच्यासाठी आज जी काय प्रॉपर्टीची माहिती देणार ती खरं देणार आहे. फक्त एक रिक्वेस्ट करणार आहे की व्हिडिओ संपूर्ण बघायचं, एक एक माहिती तुम्हाला आज घ्यायची आहे. बरं, ज्यांना पण घर जागा फ्लॅट विकायचे असेल, पुण्यामध्ये असू द्या, महाराष्ट्रामध्ये असू द्या, त्या लोकांनी थेट मला संपर्क करावे. माझे नंबर मी देतो, पण व्हॉट्सअपला मेसेज करा, कॉल करू नका. कॉल केलं ना तर तेच अर्धा तास 1 तास लागतो. व्हॉट्सअपला मला थोडक्यामध्ये मेसेज करून पाठवा. मला नंबर आहे 9028750499, म्हणजे 9028750499. हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. तुम्ही जे प्रॉपर्टी विकायची, म्हणजे जागा विकायची आहे, घर विकायचं, बंगला विकायचंय, पुण्यामध्ये असू द्या, पुण्याच्या बाहेर पण असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण अजून एक सांगतो मी तुम्हाला, बरेचशे लोकांना खरेदी करायचं, तर त्या लोकांसाठी डिस्कशन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे. आज मी तुमच्यासाठी जी काय माहिती सुचवणार आहे, जे नंबर दिलेले आहे डिस्कशन बॉक्स मध्ये, त्या नंबर बद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो. बघा, ज्यांना पण रेंटवर रेंटवर फ्लॅट पाहिजे असेल किंवा इंडिपेंडेंट हाऊस पाहिजे असेल, बंगला पाहिजे असेल, तर त्या लोकांसाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्वाचा ठरणारा असणार आहे. का की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर नेहमी वेगवेगळ्या प्रॉपर्टीची लोकेशनची माहिती इथं देत असतो. आज पण तुमच्यासाठी बघा, धानुरी म्हणून, लोहगाव म्हणून, कळवल म्हणून ओळखला जाणारा परिसर, टिंगरेनगर, विश्रांतवाडी या लोकेशनला मस्त पैकी तुम्हाला रो हाऊस पाहिजे 2 गुंठ्यामध्ये बांधलेलं, बंगला पाहिजे 4 गुंठ्यामध्ये बांधलेलं किंवा 1 गुंठ्यामध्ये, तर ती सुद्धा प्रॉपर्टी उपलब्ध आहे इथं. नेमकं बघा, तुम्हाला नेमकं तुमचा बजेट बघायला लागणार आहे. काय होतं माहिती का, बरेचसे लोक जे आहे बजेट बघत नाही, त्यामुळं बरेचसे प्रॉब्लेम होतात का नाही सांगा तुम्ही. अहो आज परिस्थिती अशी झालेली आहे की जो कोणी उठतो त्याला असं वाटतं की धानुरी झालं, लोहगाव मध्ये एकदम चिल्लर भावामध्ये घर भेटत असेल, तर तसं शक्य आहे का? तुम्ही मला हे सांगा. अहो होता तो वेळ होता, लोहगावला गाव म्हणून ओळखायचे, धानुरीला पण एक गाव म्हणूनच ओळखायचे. आज धानुरीमध्ये एक बंगले किंवा एखादा फ्लॅट रेंटवर पण घ्यायला गेले, एखादा 2 BHK 15 हजार रुपये रेंट आहे. 1.5 करोडचा एखादा 2 BHK, 2 करोडचा 2 BHK, अशी प्रॉपर्टी या धानुरी भागामध्ये मौजूद आहे. एखाद्या गुंठ्यामध्ये किंवा 2 गुंठ्यामध्ये बांधलेले तुम्हाला बंगलो पाहिजे असेल या धानुरी परिसरामध्ये, तर 2 करोड, 3 करोड, 1.5 करोड अशा बजेटमध्ये आहे. कारण की जागेचाच भाव जो आहे 55, 60, 70 लाखापर्यंत जागेचाच भाव गेलेला गुंठ्याचा. कारण की त्याचे कागदपत्र क्लिअर आहे. हा, बरेचसे असे लोक जे आहे त्यांना एकदमच चिल्लर भावामध्ये पाहिजे. कोण म्हणतं की 15 लाखामध्ये, 20 लाखामध्ये, 40 लाखामध्ये लोन होणारी प्रॉपर्टी पाहिजे आम्हाला, बंगला, रो हाऊस. तसं शक्य असणार का? अहो गेला तो काळ की 20 लाखामध्ये लोन होणारी प्रॉपर्टी भेटत होती. आज
50 लाखाच्याच वरती जे काय भेटणार, तर 50 लाखाच्याच वरती लोन होणारी प्रॉपर्टी अशी भेटती. वाटलंच तर तुम्ही जाऊन बघू शकतात. काय माहिती का, बघा तुम्ही जे विचार करतात ना की एवढ्या स्वस्त मध्ये, त्यांनी हे विचार करायला पाहिजे की पुण्यामध्ये मेट्रो आली, पुणे सिटी, पुणे शहर, अहो महाराष्ट्रामध्ये पुण्याचं नाव, अहो इंडियामध्ये पुण्याचं नाव, पुणे मुंबई इंडियामध्ये, अहो इंडिया काय अख्ख्या जगामध्ये पुणे आणि मुंबई, बाकीचं काहीच ऐकायला येतच नाही. आता आम्हाला पण परदेशातून एवढे कॉल असतात की विचारू नका. डायरेक्ट ते लोक म्हणतात तुम्ही पुण्यामध्ये राहिला आहे का, हिंदी में भी बोलते हैं कि आप पुणे से बात कर रहे हो, मुंबई के पास वाले पुणे से. हा, बाकीचे दुसऱ्या सिटीचे नाव येत नाही बाहेर गावच्या लोकांना पण, कारण की पुणे जो आहे एवढा प्रसिद्ध आहे की विचारू नको. आणि ह्या पुण्यामध्ये तुम्ही विचार करत असाल की 15 लाखामध्ये 20 लाखामध्ये रो हाऊस भेटणार, आणि काय काय लोकांनी तर हद करून टाकली. ते म्हणतात 1 लाख रुपये गुंठा, 50,000 रुपये गुंठा अशी जागा दाखवा तुम्ही. अहो कुठल्या काळामध्ये आहे तुम्ही? अहो 1950 मध्ये पण हे भाव नव्हतं, अशा हिशोबामध्ये होतं का? जे काय असणार आहे, जे काय असणार त्या वेळेमध्ये ते बघा असं असतं की त्यावेळेस वेगळा रेट होता, या वेळेस वेगळा रेट आहे. प्रत्येकाला बघायला गेलं, आणि वेगवेगळे लोकेशन असतात, वेगवेगळे काळ असतात, त्या काळाची गोष्ट वेगळी. पण ह्या काळाला त्या काळामध्ये मॅच करणं सोपे आहे का, तुम्ही सांगा? नाही. मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे की तुम्हाला घर खरेदी करायचं असेल पुण्यामध्ये, किंवा जागा पुण्यामध्ये खरेदी करायची असेल, तर तुमची तयारी पाहिजे तेवढी करोड रुपयाची. नाहीतर पुण्याच्या आउटसाइडला आपल्याकडे बघा 21 लाखामध्ये 10 गुंठ्याचे डायरेक्टली प्लॉट शेती म्हणून आपण देतो डायरेक्टली. आणि ही शेती जी आहे पुणे सोलापूर रोड, केडगाव, चौफुला या परिसरामध्ये आहे. पुण्यापासून जवळजवळ 60-65 किलोमीटरच्या आसपास या परिसरामध्ये अवेलेबल आहे. कोणाला यवत मध्ये पाहिजे असेल तर 25 लाख रुपये गुंठा यवत पुणे स्टेशन पासून एक 50 किलोमीटर पर्यंत भरू शकतो. एवढं मी तुम्हाला सांगतो. वाटलं तर गुगल मॅप मध्ये, गुगल लोकेशन मध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकतात. उगीच जे लोक बोलतात की ह्या भावामध्ये देतो, त्या भावामध्ये देतो, बरेचसे अशा आम्हाला येतात कॉल की सर अशा भावामध्ये, तशा भावामध्ये. अहो आम्ही तर 2-2 रुपयाचे पण रो हाऊसचे हे टायटल टाकून देतो. शब्द टाकण्यामध्ये काय आहे का बोला. पण जे रिअल मध्ये असतात ते एक एक माहिती मी सांगत असतो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून, आणि तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला एक माहिती तुम्हाला कळत राहणार आहे, बरोबर ना. म्हणूनच मी बोलतो की आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेल नोटिफिकेशनला दाबा, आणि जास्त लोकांमध्ये आमचे हे व्हिडिओ शेअर करा. भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल सोबत. जय महाराष्ट्र, जय पुणे.